कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते यशपासून. तर आता इथे यश खूप नाराज असतो आणि कावेरी त्याला बघत असते. तिच्याही डोळ्यात अश्रू असतात. आता आता तरी आपल्या हातात काहीच नाही आहे यश, असं म्हणते आता कावेरी. ना वेळ आहे ना अमृताच्या विरोधात तुम्हाला काय पुरावा सापडला आहे, असं म्हणते आता कावेरी. आता आपण ही दोन्ही लग्न नाही थांबू शकत, असं म्हणते आता कावेरी. तर आता यश म्हणतो, कावेरी प्लीज प्लीज असं नका बोलू तुम्ही. काय आहे आपल्या हातात सांगा ना तुम्ही, असं म्हणते आता कावेरी. काय आहे? नाही, मी आता माना सगळं खरं सांगून टाकणार आहे, असं म्हणते आता कावेरी. मला नाही माहीत त्या माझ्यावर विश्वास ठेवतील की नाही, पण हे खोटं मी आणखीन दिवस नाही पुढे नेऊ शकणार, असं म्हणते आता कावेरी. तर आता यश बघतो कावेरीकडे. कावेरी म्हणते, जे घडलं ते काय घडलं, कसं घडलं, मी सगळं त्यांना सांगून टाकेन, असं म्हणते आता कावेरी. दुसरा काहीच पर्याय नाही आहे माझ्याकडे, असं म्हणते आता कावेरी. आता तर त्या अमृताला पण कळलंय की आपण त्या माणसाला शोधतोय, असं म्हणते आता कावेरी. ती काहीही झालं तरी आपल्याला त्या माणसापर्यंत नाही पोचू देणार आणि आपल्या हातात पुरावाच नसेल तर आपण हे लग्न कसं थांबू शकू, असं म्हणते आता कावेरी. कुठल्या बळावर? तर आता इथे सुलक्षणाने तिच्या नवऱ्याला दाखवलंय. घ्या गरम गरम काढा आणलाय, असं म्हणते आता सुलक्षणा. फुंकार मारून मारून पे, असं म्हणते आता ती. मंडळी, असं म्हणतो आता यशचा बाबा. घरात लग्नाची इतकी धावपळ सुरू आहे आणि मी आपला असा आजारी होऊन तुमची कामं वाढवतोय, असं म्हणत होता तो. आणि मुद्दाम कोणी आजारी पडतं का? काढा बनवायला कितीसा वेळ लागतो, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता जात असते सुलक्षणा, तर तिचा नवरा म्हणतो, थांबा ना, बसा ओ बसा, असं म्हणतो आता तो. घरात इतकी कामं आहेत असं म्हणत असते ती. तर मग आता बसते ती आणि ऐक ऐक असं म्हणते आणि बोला असं म्हणते ती. तुमचं तर कामाचं सुरूच असतं, असं म्हणत होता तो. बरं मला सांगा, लग्नाची तरी कशी चालली आहे? हो, झाली सगळी तयारी, असं म्हणते सुलक्षणा. आपला उद्याचा दिवस किती आनंदाचा आहे ना, असं म्हणते तर सुलक्षणा. आपला उदय आपल्या घरी परत आला. आपल्या दोन्ही मुलांची लग्न आपल्या डोळ्यासमोर होत आहे, तसं म्हणते सुलक्षणा. खरंच खरंच किती छान वाटतंय मला आज, अगदी समाधानी आहे मी, असं म्हणते तो सुलक्षणा. आणि आता ती म्हणते की बरं, काढा पिऊन झाला की आराम करायचा आहे. हां, उद्या सकाळपर्यंत ठणठणीत बरं व्हायचं आहे. दोन्ही मुलांच्या आणि सोनाच्या डोक्यावर अक्षता घालायची आहे, तसं म्हणते सुलक्षणा. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. बघा, उद्या सगळ्यात आधी मी तयार होऊन तिथे हजर असेल. यश अमृता आणि उदय कावेरीचं लग्न बघायला, असं म्हणत होता तिचा नवरा. ठीक आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कोणीतरी वाजवतो त्यांचा दरवाजा आणि आता आतमध्ये यश आणि कावेरी असतात. तर आता तो खुणावतो कावेरीला, जावा उघडावा दरवाजा म्हणून. तर आता कावेरी दरवाजा उघडते आणि विद्या येते आत आणि आता ती बॅग घेऊन आलेली असते. भाऊजी, असं म्हणते आता विद्या, हे बघा यात काही कपडे आहेत आणि दागिने आहेत, पैसे आहेत, ही बॅग घ्या आणि इथनं पळून जा, असं म्हणते आता विद्या कावेरी आणि यशला. आणि ती खूप रडत असते आता बघा प्रेक्षक हो विद्या. आणि आता त्या दोघांनाही सांगते ती. तर आता कावेरी म्हणते, विद्याताई अहो काय बोलताय तुम्ही, असं म्हणते आता कावेरी. तर आता विद्या म्हणते, कावेरी बहिणी, चिकू घर सगळं मी सांभाळेन, पण प्लीज तुम्ही दोघे इथून पळून जा, असं म्हणते आता विद्या. तर आता यश म्हणतो, बहिणी हे काय बोलताय तुम्ही, असं म्हणतो आता यश. नाही नाही, हे नाही करू शकत मी, असं म्हणतो आता यश. मग काय करणार आहात तुम्ही दोघं, असं म्हणते आता विद्या. सांगा मला तुम्ही काय करणार आहात. जर तुम्ही पळून नाही केला तर तुमचा अमृतासोबत आणि तुमचा उदय भाऊजींसोबत लग्न होणार आहे, करणार आहात तुम्ही दोघं, असं म्हणते आता विद्या. तर आता कावेरी आणि यशला आपण समजतं काय बोलतेय विद्या म्हणून. तुमची जोडी फुटलेली मला चालणार नाही, तुम्ही ही बॅग घ्या आणि आताच्या आता इथून पळून जा, असं म्हणते आता विद्या. तुम्ही जा भाऊजी, ऐका माझं, मागच्या दरवाजाने कोणीच बघणार नाही, मी लक्ष ठेवते, तुम्ही जा इथून, असं म्हणते आता विद्या यशला. भाऊजी ऐका प्लीज, जा ना इथून प्लीज, ऐका ना माझं प्लीज भाऊजी, असं म्हणते तर विद्याने रडायला लागते ती. तर आता कावेरी पण यशकडे बघते. वहिनी तुम्ही तरी ऐका ना प्लीज, ऐका ना प्लीज, मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, तुम्हाला ऐकावंच लागेल मी काय बोलते आहे, प्लीज घ्या ही बॅग, असं म्हणते विद्या. विद्याताई प्लीज शांत व्हा, असं म्हणते कावेरी. तुमची काळजी आम्हाला कळतीये, पण आम्ही नाही पळून जाऊ शकत, असं म्हणते कावेरी. तुम्ही ना माझं ऐकत नाही, भाऊजी तुम्ही तरी समजावा आहे ना, असं म्हणते विद्या. नाही नाही, असं म्हणते ती आणि रडायला लागते ती खूप. आता विद्या, आयुष्यभर त्रास होईल मला या गोष्टीचा, असं म्हणते विद्या. विद्याताई तुम्ही अगदी पहिला शांत व्हा, असं म्हणते कावेरी. आणि विद्या खूप रडायला लागते. प्लीज ऐका ओ बहिणी माझं, भाऊजी प्लीज ऐका ओ माझं, जा इथून, असं म्हणते विद्या. विद्याताई, असं म्हणते कावेरी. आणि आता यश म्हणतो, जर आम्ही इथून पळून गेलो ना तर तेच होईल जे उदय दादाच्या बाबतीत झालं होतं, तेच होईल परत, असं म्हणत होता यश. आणि ते आम्हाला नाही होऊ द्यायचं आहे, असं म्हणते आता कावेरी. आम्ही पळून गेलो ना तर ना अमृताच्या आईच्या पायावर नाक हसावं लागेल, असं म्हणते आता कावेरी. माधवी मी तुला वचन देते, माझ्या यशचं
आणि तुझ्या अमृताचं लग्न मी लावून देईन असं म्हटलेलीस ते ना आता सुलक्षणा. आणि तसं नाही झालं तर असं म्हटलेलीस ते माधवी. तसं नाही झालं ना तर अख्ख्या गावासमोर मी तुझ्या पायावर नाक घासून तुझी माफी मागेन असं म्हटलेलीस ते सुलक्षणा. ते आता कावेरी म्हणते एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटं बोलण्यापेक्षा सगळं खरं सांगून टाकू असं म्हणते आता कावेरी. आणि आता हे सगळं ती विद्याला आठवण करून सांगत असते. तर आता विद्या म्हणते वहिनी तुम्ही खरंच सांगितलं तर माझी काय करतील तुम्हाला मा देतील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. पण त्या अमृताला ह्या घरची सून होऊन घर उद्ध्वस्त होऊ नाही देणार मी असं म्हणते आता कावेरी. माचं काही झालं तरी चालेल पण हे घर वाचायला हवं असं म्हणते आता कावेरी. आणि त्यासाठी मी माना सगळं खरं सांगणार आहे असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे यश बघतो कावेरीकडे आणि तो म्हणतो कावेरी तुमचं म्हणणं पटतंय मला. तुम्ही एकट्या नाही आहात. मीही आहे तुमच्यासोबत. आपण दोघं मिळून जाऊया आणि माशी बोलूया असं म्हणतो होता तो. आणि आता तो कावेरीचा हात पकडतो आपल्या हातामध्ये. आज जे काय होईल त्याला दोघे एकत्र सामोरे जाऊ असं म्हणतो आता यश. चला असं म्हणतो आता यश. तर आता यश निघून जातो तिथून आणि आता तो कावेरीला घेऊन जातो. आणि आता यश आणि कावेरी दोघेही सुलक्षणाकडे बोलायला जातात. आता ते दोघंही आपल्या खोलीच्या बाहेर येतात आणि आता सुलक्षणाच्या रूममध्ये जातात. तर आता कावेरी पहिला जाते आणि आता यश सुद्धा येतो. आणि आता त्यांना वाटतं की सुलक्षणा बसलेली असते खुर्चीवरती. आणि आता तो यश आणि कावेरी हात बघतात फक्त. त्याच्या हातामध्ये माळ असते. तर आता इथे कावेरी म्हणते मा मला माहिती आहे तुमचं जप चालू असताना तुमच्याशी बोलणं चुकीचं आहे. पण मला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे असं म्हणते आता कावेरी. मला तुम्हाला एक कबुली द्यायची आहे असं म्हणते आता कावेरी. आणि त्याचं जे काही परिणाम होतील ते भोगायला मी तयार आहे असं म्हणते आता कावेरी. आणि आता फक्त हात दाखवला आहे ज्याला हे सगळं सांगत असते कावेरी. तर आता कावेरी म्हणते या किल्ल्यांची खरी उत्तराधिकारी मी नाही आहे असं म्हणते आता कावेरी. कारण मी तुमची सूनच नाही आहे असं म्हणते आता कावेरी. तर आता हातात माळा घेतलेला माणूस एकदमच घट्ट धरतो आपला हात. फक्त हात दाखवलाय कोण आहे माहीतच नाही प्रेक्षक हो. मी तुमच्या सोन्याची मैत्रीण आहे असं म्हणते आता कावेरी. माझं पण नाव कावेरी आहे असं म्हणते आता कावेरी. पण उदय भाऊजींची कावेरी म्हणजे काऊ जिचा फोटो रूममध्ये आहे. आम्ही गावाहून इथे येत असताना आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. तर आता कावेरी म्हणते आणि काऊ ॲक्सिडेंटमध्ये गेली. तिच्या शेवटच्या क्षणांमध्ये तिने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं असं म्हणते आता कावेरी. जोपर्यंत चिकू सुरक्षित हातात जात नाही तोपर्यंत त्याची सावली म्हणून असं म्हटलेले असते ना काऊ. मला वचन दे तू आजपर्यंत माझी मैत्रीण होतीस पण आजपासून तू माझ्या चिकूची आई होशील ना. वचन दे मला असं म्हटलेले असते ती काऊ. तर आता कावेरी हो म्हटलेली असते. दिलं वचन. आजपासून चिकू माझा मुलगा आणि मी त्याची आई झाले असं म्हणते कावेरी. मी चिकूची आई होऊन त्याची घेईन त्याला सांभाळेन. मी चिकूला इथे घेऊन आले तेव्हा तुमच्याशी कोणाशी खोटं बोलायचं ठरवलं नव्हतं मी असं म्हणते आता कावेरी. पण घरातल्या सगळ्यांनी मला उदय भाऊजींची बायको समजायला लागले. आणि मी पण काऊला दिलेल्या वचनामुळे खरं नाही बोलू शकले असं म्हणते आता कावेरी. मी जे काय केलं ना आजवर ते फक्त काऊला दिलेल्या वचनामुळे आणि चिकूसाठी केलं असं म्हणते आता कावेरी. इतके दिवस मी चिकूची आई ह्या घरची सून म्हणून खूप खोटं बोलून राहिले. पण उदय भाऊजींची पत्नी होऊन नाही राहू शकत मी असं म्हणते आता कावेरी. ते मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत असं म्हणते आता कावेरी. त्यांच्याशी लग्न करायचा माझा विचार असं म्हणून रडायला लागते आता कावेरी. तर आता यश म्हणतो रडू नका कावेरी. तर आता यश बोलायला लागतो आणि हे सत्य मला माहिती मा असं म्हणतो आता यश. आणि माझं ह्या कावेरीवर प्रेम आहे असं म्हणतो आता यश. तर आता तो माणूस माळ जपत असतो. कोण असतं ते माहीत नाही. त्याचा हात आता परत मुठी धरतो तो जोरात. तर आता इथे यश आणि कावेरी एकमेकांचा हात पकडतात. यश मात्र खूप खुश होतो. मा असं म्हणतो आता यश. मला हे तुला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणतो आता तो. मी अमृताशी लग्न नाही करू शकत असं म्हणतो आता यश. अमृता इथे फक्त तिच्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आली आहे मा. विसर्जनाच्या दिवशी तिनेच कावेरीला ट्रंकमध्ये बंद केलं होतं आणि याची कबुली तिने स्वतः कावेरीला दिली आहे. हे एवढंच नाही आपल्या सगळ्यांना विष घालून मारायचाही प्रयत्न केलाय तिने असं म्हणत होता यश. हो मा असं म्हणते आता कावेरी. मोदकात विषारी फुलं तिनेच टाकली होती असं म्हणते आता कावेरी. मा असं म्हणत होता यश. ह्या घराला उद्ध्वस्त करायला आलेल्या मुलीशी लग्नाचा विचारही करू शकत नाही मी असं म्हणत होता यश. आपल्या घराला सांभाळून घेणाऱ्या मुलीवर प्रेम आहे माझं असं म्हणत होता यश. आणि आता यश म्हणतो हात द्या. आणि आता यशला हात देते कावेरी आपला. मला कावेरीशी लग्न करायचं मा असं म्हणत होता यश.
आमचं प्रेम आहे एकमेकांवर असं म्हणतो होता तो. तर आता यश आणि कावेरी एकमेकांकडे बघतात. तर आता इथे कावेरी म्हणते हो मा. तेवढ्यातच आता त्यांचा बाबा असतो तो बघा प्रेक्षक आणि सुलक्षणा नसते ती. तर आता यशच्या बाबाने ऐकलेलं असतं हे सगळं सत्य. तर आता ते उभारतात आणि आता ते दोघांकडे बघतात. तर आता यश आणि कावेरीला धक्का बसतो हे काय म्हणत. बाबा असं म्हणत होता यश. तुम्ही असं म्हणते आता कावेरी. तुम्ही आता जे सांगितलं ते सगळं खरं आहे असं म्हणतो आता यशचा बाबा. आणि तुमचं खरंच एकमेकांवरती प्रेम आहे का असं म्हणत होता तो. तर आता यश आणि कावेरी म्हणतात हो. मग एवढी वाट का पाहिलीत असं म्हणत होता तो. आधीच हे सगळं मला का नाही सांगितलं असं म्हणत होता तो. आणि रडायला लागतो. तुम्हाला काय वाटलं तुमचा बाबा तुम्हाला समजून घेणार नाही असं म्हणत होता तो. तुम्ही एवढ्या प्रामाणिकपणे सगळं सांगितलं. आता हे हे सर्व तुमच्या माला जाऊन सांगूया आपण असं म्हणत होता तो. चला असं म्हणतो तो. मंडळी असं म्हणत होता तो. तर आता यश म्हणतो थांबा. पण असं म्हणत होता यश. का घाबरलात? घाबरू नका असं म्हणत होता तो यशचा बाबा. मी आहे तुमच्यासोबत आणि मला खात्री आहे माझा निर्णय त्या मान्य करणार नाहीत. आणि मी तिला सांगणार आहे की ती अमृता ह्या घरची सून होऊ शकत नाही असं म्हणतो आता यशचा बाबा. उद्धवच्या ऐवजी कावेरी आणि यशचं लग्न व्हायला हवं असं म्हणतो होता तो. तर आता यश म्हणतो मा गेली आहे कुठे? तर आता त्याचा बाबा म्हणतो देवळात गेली होती नारळ ठेवायला आणि लग्न सुखरूप पार पडावं म्हणून. आली असेल येवाना असं म्हणत होता तिचा बाबा. हो असं म्हणत होता यश. या असं म्हणत होता तो. आणि आता तो बोलवतो त्यांना आणि आता यश आणि कावेरीच्या मागे जातात. तर आता इथे सुलक्षणा बाहेर असते आणि आता प्रार्थना करत असते ती देवासमोर. तर आता तिथे कावेरी यश आणि त्याचे बाबा येतात आणि ते बघतात आता सुलक्षणाला. मंडळी असं म्हणत होता तो. तर आता सुलक्षणा बोलायलाच येत नाही त्याला आणि आता ती जाप करत बसलेली असते. देवी आई उद्या आम्हा सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे असं म्हणते आता सुलक्षणा. आणि हे सगळं तुझ्या आशीर्वादानेच होत आहे असं म्हणते आता ती. माझ्या दोन्ही मुलांची लग्न होत आहेत असं म्हणते आता सुलक्षणा. आणि हे कार्य सुरळीत पार पडावं म्हणून देवी आई तुझ्या देवळात जाऊन तुझी ओटी भरून आले असं म्हणते आता सुलक्षणा. कावेरी आणि अमृता दोघेही गुणी आहेत. तर आता इथे सुलक्षणा प्रार्थना करत असते. लग्न झालं की ह्या घरातली सगळी जबाबदारी त्या दोघींवर मी सोपवणार आणि अगदी निश्चिंत होणार असं म्हणते आता सुलक्षणा. कावेरी तर चांगलीच आहे पण अमृता सुद्धा आपल्या बहिणीला तिने गमावलं पण तरी मनात कुठलीही कटुता ठेवली नाही असं म्हणते आता सुलक्षणा. आणि देवाला सांगत असते सगळं आता ती. आणि यश कावेरी वगैरे सगळं ऐकत असतात. देवी आई तुझे किती उपकार मानव मी. अमृतामुळेच माझ्यातला आणि माधवीतला अबोला दूर झाला असं म्हणते आता सुलक्षणा. आणि किती कमी वेळातच तिने ह्या घरातल्या सगळ्यांना आपलंसं केलंय असं म्हणते आता सुलक्षणा. खूप गुणी आहे ती असं म्हणते आता सुलक्षणा. आणि प्रार्थना करत असते देवी आई ती माझं एकही शब्द खाली पडू देत नाही असं म्हणते आता सुलक्षणा. आणि उद्या माधवीला दिलेलं वचन मी पूर्ण करणार असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता इथे म्हणत असते ती की अशीच तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू देत असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता इथे सगळे थांबलेले असतात बाकीचे बोलण्यासाठी तिच्याबरोबर. तर आजचा एपिसोड इथे समजा बघितलं तर एकामध्ये काय येते. तुमच्या हातांवरच्या रेषांमध्ये देवाने माझंच नाव लिहिलेलं आहे. तुमच्या हातावर मेहंदी तर माझ्याच नावाची असणार असं म्हणत होता यश. तेवढ्यातच आता कोणीतरी दरवाजा आपटतं आणि तेवढ्यातच आता यमुना येते. इथे कोणीतरी आलं होतं का असं म्हणते यमुना. इथे कोणीच नाही आहे असं म्हणते कावेरी. तर आता यश तिथेच लपलेला असतो. तर आता यमुना बघते आणि त्याच्यावर यश लिहिलेलं असतं. तर आता चिडते यमुना. मला माझ्या होणाऱ्या जाऊबाईंबरोबर डान्स करायचा आहे असं म्हणते आता अमृता. कावेरी बहिणी चालेल ना असं म्हणते आता अमृता. तर आता आजचा रिकॅप सुद्धा इथे संपतात. प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.